हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव वृषाली उन्हाळे आणि तुमचं स्वागत करते मी आपल्या नवीन अशा यूट्यूब व्हिडिओमध्ये आणि स्पेशली मेकअप ट्युटोरियलमध्ये. तर हा लुक मी कसा अचीव्ह केला हे जर तुम्हाला बघायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ओके, आपण आपल्या मेकअपला स्टार्ट करतोय आणि आजचा माझा आउटफिट मी तुम्हाला दाखवते. किती सुंदर आहे, लुक ॲट दिस. किती सुंदर असा आउटफिट आहे ना, पूर्ण खालून वर्क आहे. लुक ॲट दिस, खूप सुंदर आहे. सो इग्नोर माय पॅन्ट्स. सो खूप छान असा आउटफिट आहे आजचा आपला. आणि आपण आज मी बसली आहे माझी डीमार्टमधून आलेली मेकअपची जी बॅग आहे त्यामध्ये खूप सारा मेकअप घेऊन मी बसलेली आहे. सो आपण आज आपल्या मेकअप ट्युटोरियलला सुरुवात करूया. खूप दिवसानंतर लॉंग व्हिडिओ येतोय, सो टाईमपास न करता सुरुवातच करून टाकूया. फर्स्टली आपण लावतोय सिम्पलचं मॉइश्चरायझर. ओके, ह्या मॉइश्चरायझरचा एक फायदा आहे की खूप हायड्रेटिंग आहे हे. त्याचबरोबर असं बेबी सॉफ्ट अशी स्किन ते देतं, त्यामुळे मला आवडलेलं आहे हे खूप. ओके, मॉइश्चरायझर झालं आहे, त्याच्यानंतर आपलं आहे लिप बामची तयारी. सो तुम्ही माझ्या बाकीच्या व्हिडिओजमध्ये पण बघितलेलं असेल की मी व्हॅसलिनचं लिप थेरपी यूज करते. सो 2 प्रोडक्ट्स आहेत. स्किन केअर ऑलमोस्ट आपलं झालेलं आहे. मी फक्त ट्युटोरियल शूट करते त्यामुळे सनस्क्रीन स्किप करते. तुम्ही सनस्क्रीन लावायला विसरू नका. जर तुम्हाला लॉंग लास्टिंग मेकअप करायचा आहे तर तुम्ही प्रायमर हे लावा. लाईक सिलिकॉन बेस्डचे प्रायमर्स असतात ना, ते पोर्स ब्लर करण्याचं काम करतात, त्यामुळे ते एक आहे, तुम्ही ते यूज करू शकतात. नेक्स्ट आहे आपलं जे झालं आहे स्किन प्रेप्ड झालेलं आहे, त्यामुळे आपलं जे करेक्शन्स आहेत, लाईक डार्क स्पॉट्स आहेत, खूप सारं काही पिगमेंटेशन्स आहेत, डार्क सर्कलचं ऑफकोर्स आहे. सो आपण ते करेक्ट करूया. त्याच्यासाठी मी यूज करते इनसाईडचं प्रो कन्सिलर पॅलेट. ओके, तर माझ्याकडं आहे एक मिरर, ते स्विस ब्युटीचं मी कॉम्पॅक्ट घेतलं आहे ना त्याच्यामध्ये. सो कॉम्पॅक्टमध्ये ओके बघून आपण करूया. तर आता आपण करूया थोडंसं कन्सिलर लावूया इथे, जे माझ्या शेडचं आहे ते. तर यूज करूया लिक्विड कन्सिलर, माझ्याकडे इनसाईडचं आहे ते. ओके, हे आहे. सो मी असं थोडंसं ते हातावर घेतलेलं आहे. पहिले डॉट 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 करून लावून घेऊया. ओके, ब्लेंडिंगला मी खूप टाईम घेते आहे, बट मला असं वाटतं ब्लेंडिंग इज इम्पॉर्टंट की ऑफ मेकअप. सो हे छान असं ब्लेंड झालेलं आहे. आता आपण करणार आहोत, मी पहिले तर अंडर आय सेट करून घेणार आहे, ते इम्पॉर्टंट काम आहे माझ्यासाठी. सो मी हीच कॉम्पॅक्ट यूज करते आता स्विस ब्युटीची. आणि आता पूर्ण फेस सेट करून घेतोय आपण. ओके, आपण आपला फेस सेट करून घेतलेला आहे. सो आता आपण एकदा ब्रॉन्झिंग करून घेऊया. सो आय थिंक आज आपण पावडर ब्रॉन्झिंगच करूया फक्त, दॅट्स इट. माझं ते ग्लेवाचं आहे ते यूज करते आहे मी. सो माझ्याकडे असा ब्रश आहे तो.
तुम्हाला डिफरन्स लगेच दिसला असेल फेसमध्ये. शॅडो ॲड झालेली आहे, लाईक ह्याची जरा स्लिम दिसायला लागतो. ब्लशही लावून घेऊया. सो ब्लशसाठी मी ग्लेवाचाच ब्लश यूज करते, की शेड मला जास्त आवडतो. एक मिनट, एक लिपस्टिक आहे माझ्याकडे. ओके, प्लमची एक मिनी लिपस्टिक आहे माझ्याकडे. त्याचं नाव आहे, शेड आहे मॅट इन हेवन. त्याचा ओके 121 शेड आहे हा. सो आय कॅन यूज ॲज अ ब्लश ऑल्सो. खूप छान असा लुक क्रिएट झालेला आहे. मला आवडलं हे ब्लश. छान व्हायला होती. ओके, आयब्रो ही करून घेऊया आणि पहिले आयब्रो करूया आणि त्यानंतर आय मेकअप करूया. आय मेकअपसाठी मी माझी पेन्सिल आहे ते यूज करते. सो नेक्स्ट आपण आय मेकअप करून घेणार आहोत. आय मेकअपसाठी मी स्विस ब्युटीचं अल्टिमेट शॅडो पॅलेट यूज करते आहे. ओके, त्याचा शेड वगैरे काय नाही, तर तो असा काहीसा दिसतो. त्याच्यात असे मॅट शेड्सही आहेत आणि पिंकिश शेड आहेत, एक शिमर जवळपास शेड आहे. असले भरपूर काही शेड आहेत. बघूया आपण आज काहीतरी वेगळा लुक ट्राय करूया. सो याच्यामध्ये ते 2 ब्रशेस छोटे ते यूज करूया. आउटरला आहे ना, हा ओके, हा फ्लफी ब्रश आहे. आउटरला आपण या साईडला आय थिंक जरासं लाईट बघूया किंवा डार्क काहीतरी करूया. मी तो हा वाला शेड घेतला. पिगमेंटेड हा आणि मी मिक्स करून दिला इथे लावून. बघा, आता थोडासा लाईट शेड घेऊया, तो ट्राय करून बघूया. व्हेरी नाईस. फर्स्ट टाइम यूज करते हे आय शॅडो आणि छान जमलं आहे मला. थोडंसं शिमर शेड पिंक टोनमध्ये. नॉट बॅड. फर्स्ट टाइम ज्यावेळेस आपण करतो ना त्यावेळेस चांगलाच येतो असं मला वाटतं. ओके, नॉट बॅड तुषारी, नॉट बॅड. आता मेन काम, मला आयलायनर बिलकुल लावता येत नाही, त्यामुळे स्विस ब्युटीचंच. हो, किती स्विस ब्युटीचं प्रॉडक्ट्स आहेत माझ्याकडे. सो हे स्विस ब्युटीचं मी क्रेझवालं फर्स्ट टाइम घेतलं आयलायनर स्टँड. आणि कारण की मला बिलकुल आयलायनर लावता नाही येत. चेकिंग पाडून टाकले. आता जमणार की नाही कारण की नाही जमलं तर हा व्हिडिओच अपलोड होणार नाही.
लावलंय, जमलंय, जमलंय, जमतंय, जमतंय, जमतंय. नशीब मोठे डोळे आहेत. लागलंय ना जवळपास सारखं. का हे मोठं झालंय, हे मोठं झालंय आणि ते छोटं झालंय. फसलंच. कारण हे खूप मोठं लागलं आणि खूप छोटं लागलं, म्हणजे हे करेक्ट लागलं, हे बिघडलेलं. तर आता हे सारखं करावं लागेल. ओके, झालंय, हे झालंय. मी ठेवते पहिले. सर्व करा, हे लावणं खूप मुश्किल आहे. सर्व मेकअप जमू शकतो, पण हे कठीण आहे बाबा, कठीण. नॉट ओके. आपण तोच फ्लफी ब्रश घेऊया, थोडस पिंक वाला प्रॉडक्ट घेऊया. हा जो जरा फ्लॅट ब्रश आहे ना, तर आपण इथे त्याला जरा डार्क प्रॉडक्ट आहेत ते, जरा ब्राऊन टोन आहेत ते, आय शॅडो आणले, खाली लावून घेऊया. आपण एकदा हायलायटर लावून घेऊया, म्हणजे फेस मेकअप होऊन जाईल. नाही सॉरी, मस्कारा राहिला. ओके, मस्कारा पटपट शूट करूया, अंधार पडायला लागला. हा आहे मस्कारा, मार्सचा आहे. सो 2 स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये. सेकंड स्टेप, ओके, डन. ते गेले माझ्या पॅकमधलं आहे तेच. आता फक्त राहिलंय ते म्हणजे लिपस्टिक शेड ॲड करून बघूया. आय नो हा थोडा ऑरेंज शेड मध्ये आला, आपण 2 शेड मिक्स करणार आहोत. खूप छान असा मेकअप माझा टर्न आउट झालेला आहे. पटकन मी चेंज करते आणि तुम्हाला माझा फायनल लुक दाखवते. हेअर्समध्ये मी मोकेस होती, आय डोंट हॅव एनी ऑप्शन, तरी हेअरस्टाईल ना येत नाही. सो फक्त मी जस्ट सेट घालते माझा तो, दॅट्स इट. हाय हॅलो, हा झाला आहे माझा लुक. ओके, हा असा आहे माझा दिसा लुक. मी तुम्हाला दाखवते पूर्ण. सो ओढणीचं काही आत्ता काहीच करू शकत नाही आहे मी, सॉरी फॉर दॅट. मेकअप दाखवून देते तुम्हाला. हा आहे मेकअप. जरा आयलायनर मध्येच गडबड झालेली आहे, बाकी मेकअप तर छान झालेला आहे. फक्त आयलायनरच जमत नाही मला अजून, मी प्रॅक्टिस करेल, आय नो. आणि छोटीशी डायमंडवाली बिंदी मी लावलेली. सो बाकीचा मेकअप खूप छान झालेला आहे. तर अशा प्रकारे आपण आपला मेकअप डन केलेला आहे. जर तुम्हाला हा माझा लुक आवडला असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला मेकअप, ट्रॅव्हलिंग रिलेटेड कंटेंट, फॅशनबद्दल जाणून घ्यायला आवडतं, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.